शुभविवाह या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता इकडे अथर्व आकाशकडे पाहतोय। तर आकाशचा चेहरा त्याला खूपच चिंताग्रस्त दिसत आहे आणि त्यामुळे अथर्व आता इकडे सांगतोय, आकाश अरे तुझ्या चेहऱ्यावरची ही चिंता आम्हाला बघवत नाहीये रे, काय चाललंय काय ह्या अपूर्वाचं? म्हणजे तिने तुला सुद्धा इतकं हतबल करून सोडलेलं आहे ना की ते बघून आम्हाला सुद्धा आता खूपच टेन्शन आलेलं आहे। नाही नाही, या अपूर्वाला आपल्याला थांबवायलाच पाहिजे। काय हिचं चाललंय काय आणि तू काय इतका चिंताग्रस्त आहेस? त्यावरती लगेचच आता इकडे विचार करते पौर्णिमा, चिंताग्रस्त असणारच ना, ब्लॅमिंगच असं काही आईंनी केलेलं आहे की ह्याला चिंताग्रस्त असण्यावाचून कोणताही पर्यायच नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनो पौर्णिमाचं आता इकडे काहीतरी वेगळंच चालू आहे। बरं, हे सगळं चालू असताना अथर्व म्हणतोय की थांबव रे तिला, म्हणजे ती आपल्याच घरामध्ये येऊन हे असे कसे काय प्रकार करू शकते? मला तर खरंच तिचं काहीच कळत नाहीये। आणि त्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतोय, तिला जर का कोणी थांबवू शकत असेल ना तर तो आहे बलदेव। आपण बलदेव सोबत बोललं पाहिजे, त्याच्याशी बोलूया आणि हे हिचं काय चाललंय ना याच्याबद्दल आपण त्याच्याशी बोलून घेऊया आणि तिला फक्त बलदेवच थांबवू शकतो। प्रेक्षकांनो, हे आकाशचं बोलणं चाललेलं आहे आणि त्यावरती मानसी म्हणते, खरं सांगायचं तर तुमच्या दोघांच्या बाबतीत जे काही चाललंय ना ते सगळं मला अजिबात बघवत नाहीये। मला अजिबात हे आवडत नाहीये की हा सगळा प्रकार तुमच्या दोघांच्या बाबतीत म्हणजे अपूर्वा करती आहे। ठीक आहे, आपण सगळेच जण मिळून आता बलदेव दादाला बोलूया की हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून, असं म्हणत मानसी सुद्धा या सगळ्यामध्ये बोलत आहे। प्रेक्षकांनो, तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगत आहे की हे सगळं थांबणार नाहीये जोपर्यंत रागिणी पटवर्धन हे करणार नाहीत, म्हणजे रागिणी पटवर्धन आता ह्या सगळं तोपर्यंत थांबवत नाहीत तोपर्यंत थांबणार नाही आणि ही गोष्ट अपूर्वाला सुद्धा आता चांगलीच माहिती आहे। प्रेक्षकांनो, आता आकाश बलदेवची वाट पाहतोय जेणेकरून आता इकडे सगळ्या गोष्टी बलदेवच्या कानावरती घालून हे सगळं थांबव बाबा आता असं सांगता येईल। पण तोपर्यंत अपूर्वाने बलदेवचे असे काही कान भरलेले आहेत की त्यानंतर बलदेवला आता अपूर्वा इंट्रोगेशन करते हे अगदी 100% बरोबर आहे असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे। आणि तोपर्यंत भूमी सांगते, आपण न उगाच चिडचिड करून काहीच होणार नाहीये, ज्या काही गोष्टी आहेत ना त्या जरा शांतपणे घेतल्या ना तर बरं ठरेल असं म्हणत भूमी आता सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते आहे। आणि त्याच वेळेला बलदेव तिकडे आलाय आणि तो सांगतो, खरं सांगू का तर मला अपूर्वाचं म्हणणं पटलेलं आहे। प्रेक्षकांनो, आतापर्यंत जो बलदेव अपूर्वाला इतकं बोलत होता इंट्रोगेशन का किंवा काही असं वगैरे पण तोच बलदेव अचानकपणे तिच्याच बाजूने बोलायला लागल्यामुळे आता सगळ्यांना धक्का बसलाय। आणि त्यावरती मग आता मानसी म्हणते, काय बोलताय तुम्ही, बरोबर करते अपूर्वा? त्यावरती तो सांगतो, खरं तर म्हणजे मला सुद्धा आधी हे पटलं नव्हतं, पण खरं तर अपूर्वा हे सगळं आपल्यासाठी करतेय, आता कोणाला काहीच बोलायला चान्सच राहिला नाहीये। आणि त्यावरती अथर्व म्हणतो, आपल्यासाठी काय करतेय ती? आकाश आणि भूमीला त्रास द्यायचं काम करतेय। त्यावरती बलदेव सांगतो, खरं सांगायचं तर आता म्हणजे आकाश भूमीला त्रास होऊ नये ना यासाठी प्रयत्न चाललेले आहेत। यावरती अथर्व आता खूपच चिडलेला आहे आणि त्यानंतर मग आता तो म्हणतोय, तू तर बायकोचा जप करणं बंदच कर, म्हणजे कसं आहे ना तू जे काही बोलतोस ना त्याच्यामध्ये आता तुझ्या बायकोने तुझे चांगलेच कान भरलेले आहेत, ही गोष्ट तर आता आम्हाला कळलेली आहे। अथर्व आकाश म्हणतो, अरे थांब अथर्व, त्याला बोलू तरी दे, त्याच्या मनात काय आहे ते तरी त्याला सांगू दे असं म्हणत आकाश आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय। पण इकडे ऐकायला कोणत्याही प्रकारे अथर्व तयार नाही। बलदेव सांगतो, कसं आहे म्हणजे तिला काय वाटतं माहितीये का, रागिणी पटवर्धन या देश सोडून गेल्याच नाहीत, म्हणजे काही झालं ना तरी रागिणी पटवर्धन या देशातच आहेत आणि ती खोटं बोलून आपल्याला जर का त्रास देण्यासाठी आली तर, म्हणून आता अपूर्वाचं म्हणणं असं आहे की आपण या सगळ्यामध्ये आता अलर्ट राहायचं आणि काहीही झालं ना तरी सुद्धा रागिणी पटवर्धन जर का या देशामध्ये असतील किंवा त्याला शोधून काढायचं, जेणेकरून आपल्या डोक्यावरची टांगती तलवार ही आता कायमची निघून जाईल असं तिचं म्हणणं आहे। आणि म्हणून ही ते सगळं इन्व्हेस्टिगेशन करते, आपल्याला कोणालाही त्रास होऊ नये म्हणून, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला असं वाटतं की अपूर्वा बरोबर बोलतीये असं म्हटल्यावर ती कुठेतरी आता इकडे आकाश विचार करायला लागतो, या अपूर्वाने तर आता घरातील सगळ्यांना
गोल गोल गुंडाळून टाकले आणि भूमी विचार करते की आपण आता पाहत होतो एक विश्वासाने बलदेव दादाकडे की हा आपली मदत करेल, पण नाही, हा आपली मदत करू शकतच नाहीये. बलदेव दादाला तिने आता पूर्णपणे घोळामध्ये असं काही घेतलेलं आहे की आपण ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. आता प्रेक्षकांनो हे सगळ्यांना समजलेलं आहे आणि त्यावरती बलदेव म्हणतो काही काळजी करू नकोस, कसं आहे ना आकाश, म्हणजे अपूर्वा या सगळ्यातून सगळ्यांना बाहेर काढेल, काही झालं तरी सुद्धा ती न प्रत्येकाला बाहेर काढेल. आणि त्यावरती इकडे सांगायला लागतो अथर्व, अच्छा म्हणजे तुझ्या बायकोने आता हे सगळं करायचं आणि तू तू तिचं हे करत बसायचं उदो उदो. यावरती बलदेव चिडतो आणि माझ्या बायकोला सुद्धा आता काहीतरी नाव आहे असं अद्वा तद्वा काहीही बोलू नको. यावरती तो म्हणतो तुझ्या बायकोला नाव आहे ना, पण त्याचा जप करण्याची मला काही गरज नाहीये, तू करतोयस ना तुझ्या बायकोच्या नावाचा जप, मग तू कर तुझ्या बायकोच्या नावाचा जप. असं म्हणत दोघांच्या मध्ये पराकोटीची भांडणं प्रेक्षकांनो चालू आहेत आणि भूमी मात्र खूपच चिडलेली आहे. भूमी सांगते बास करा, म्हणजे ह्या घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी करू नका, पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये ना, मी जाते. यावरती मानसी म्हणते ताई तू कुठे जातेस. यावरती ती म्हणते मग काय, मी किती वेळा जीव तोडून तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की थांबा थांबा, ही भांडणं योग्य नाहीये, पण कोणीही माझं काही ऐकतच नाहीये. यावरती मानसी म्हणते अगं ताई ऐक ना, पण भूमी कुणाचंच काही ऐकत नाही आणि खूपच चिडलेली आहे. आणि त्यानंतर मानसी म्हणते मला सांगा ना तुम्ही बलदेव दादा, तुम्ही कशाच्या ह्याच्यावरती हे सगळं बोलताय. यावरती बलदेव म्हणतो अगं तसं नाहीये मानसी, कसं खरं सांगायचं तर मला तिचं म्हणणं पटतंय ना, म्हणजे बघ ना तिने आता हे सगळं आकाश आणि भूमी यांना वाचवण्यासाठीच तर करतीये, जेणेकरून रागिणी पटवर्धन ह्या कुठे आहेत, खरंच देश सोडून गेल्यात का इथे कुठे लपल्यात हे कळेल, असं म्हणत बलदेव बोलतोय. आता बलदेव हे सगळं बोलतोय म्हटल्यावरती आता मात्र इकडे अथर्व, मानसी, आकाश, भूमी यांना धक्का बसलाय आणि बलदेव निघून गेल्यावरती मग आता मानसी म्हणते भाऊजी आपण तर विचार करत होतो की बलदेव दादा अपूर्वाताईंना गप्प करतील, पण त्या तर त्यांची बाजू घेत आहेत. यावरती भूमी आणि आकाश सांगतात कसं आहे तिने त्याचं ब्रेन वॉश केलेलं आहे आणि ब्रेन वॉश केल्या कारणाने त्याला आता फक्त तेच दिसतंय ज्या गोष्टी आता इकडे ती त्याला दाखवती आहे आणि आपण जे काही बोलतोय ते तर अजिबात त्याला काही दिसतच नाहीये. म्हणजे आपण कितीही त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटणार नाही. प्रेक्षकांनो इथे आता एक गोष्ट अशी घडलेली आहे की त्या आता वॉचमनने इकडे रागिणीला पाहिलेलं आहे. रागिणी आणि पौर्णिमा या दोघींना सोबत पाहिले आणि त्यामुळे त्या वॉचमनच्या डोक्यामध्ये विचार चाललाय काय करू, रागिणी मॅडम जिवंत आहेत आणि त्या देश सोडून गेलेल्याच नाहीयेत, त्या इथेच आहेत. हे सत्य मला आता आकाशभूमी यांच्या कानावरती घालायला पाहिजे. आणि इतकंच नाहीये तर आता पौर्णिमा ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे यांचं काहीतरी प्लॅनिंग चाललंय 100%. मला ही गोष्ट भूमिताई आणि आकाशदादा यांच्या कानावरती घातली पाहिजे, पण आत्ता घरात जाऊन मी घालू शकत नाहीये. मला योग्य त्या संधीची वाट पाहायला लागेल, जेव्हा त्या दोघांपैकी कोणीतरी मला एकत्र भेटेल त्याच वेळेला मी आता हे सगळं त्यांना सांगून मोकळं होणार आहे. असं म्हणत आता इकडे रागिणी आणि पौर्णिमा तुमच्या विरुद्ध परत काहीतरी कारस्थान करणार आहेत हे सांगण्यासाठी तो संधी शोधतोय. इकडे तोपर्यंत भूमी आपल्या रूम मध्ये आहे आणि ती सगळी फोटो पाहते आहे आणि ती विचार करते आहे नाही, या सगळ्या कुटुंबाला अशा पद्धतीने मी उद्ध्वस्त होऊ देणार नाहीये. अपूर्वा फक्त कुटुंब उद्ध्वस्त करायला आली आणि बरोबर ती बलदेवदादांना मॅनेज करते. जे बलदेवदादा आमच्या बाजूने ठाम उभे होते ते आता अपूर्वाची बाजू घेऊन आमच्याशी बोलतायत. तोपर्यंत आकाश आलाय आणि काय झालं भूमी, आता तू असा फोटो घेऊन का बसलेली आहेस. भूमी म्हणते काही नाही, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, कसे आपण एकत्रित आनंदाने राहायचो नाही का. त्यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना भूमी, आत्ता सुद्धा आपण तो आनंद शेअर करू शकतो, तू इतकी चिंता करू नकोस. कसं आहे म्हणजे आपण महाजन आहोत, पण आता इकडे पटवर्धन आणि नाईक हे सगळेजण आपल्या कुटुंबाचा कधी कसा कुठे भाग झाले हे तर आपल्याला काहीच कळलं नाही. बलदेव दादा सुद्धा आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे, तो नाईक नाहीच आहे, तो पटवर्धनच आहे असं मला का कोणास ठाऊक पण नेहमी वाटतं. पण आज अपूर्वाने ज्या पद्धतीने त्याला मॅनिप्युलेट केलेलं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा विचार करण्यासारख्या आहेत. काहीच कळायला मार्ग नाहीये की नक्की काय झालंय किंवा आता हे सगळं कसं थांबवायचं आहे. या गोष्टी खरंच काही कळत नाहीयेत. भूमी सांगते खरंच आहे आकाश, मला सुद्धा असं झालंय ना की या गोष्टींच्या बद्दल करायचं तरी काय, अपूर्वाला थांबवायचं तरी कसं. यावरती आकाश म्हणतो नाही, ती अपूर्वा थांबणाऱ्यातली नाहीये. प्रेक्षकांनो आता इकडे विचार करतोय तो म्हणजे तो वॉचमन की काय करू, कसं पोहोचू मी आकाशदादा आणि भूमिताईंच्या पर्यंत, पण पोहोचायला तर पाहिजे. आणि त्याच वेळेला त्याचं लक्ष जातं
ते म्हणजे भूमी पाठमोरी अशी चाललेली आहे स्टोर रूम मध्ये, आणि त्यावेळेला तो विचार करतो नाही हीच योग्य संधी आहे, आत्ताच्या आत्ता जाऊन मी त्यांच्याशी बोलतो, जेणेकरून त्यांच्याशी बोलल्यावरती मला आता सत्य सांगता येईल. म्हणून ज्या वेळेला भूमी आता इकडे स्टोर रूम मध्ये आलेली आहे त्याच वेळेला तो आता माणूस तिकडे मागे आलाय. ऍक्च्युली प्रेक्षकांनो, ही आता भूमी नाहीये, तर ही आहे पौर्णिमा. पौर्णिमा मुद्दामच वेश बदलून आलेली आहे, कारण तिला याच्याबद्दल काहीतरी डाऊट आलाय 101% की काहीतरी हा आपल्यापासून लपवतोय. असा डाऊट आल्या कारणाने तिला आता हे सगळं हे करायला लागतंय. त्यानंतर मग आता लगेचच तो सांगतोय की मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आलोय. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आता आज सकाळी मी रागिणी पटवर्धन यांना पाहिलेलं आहे. रागिणी पटवर्धन यांना पाहिलं, आणि रागिणी पटवर्धन या आता तिकडे होत्या. म्हणजे ज्या वेळेला मी आता रागिणी पटवर्धन यांच्यासोबत होतो ना, त्या वेळेला त्यांच्यासोबत पौर्णिमा मॅडम सुद्धा होत्या. म्हणजे त्या एका व्हॅन होती ना बाहेर आलेली, त्या व्हॅनमध्ये बसून आल्या होत्या. तुम्ही ज्या वेळेला बाहेर आलात बघा, तुम्ही पौर्णिमा ताईंना विचारलं की काय चाललंय, तू कुणाशी बोलतेस, त्यावेळेला पौर्णिमा ताई तुम्हाला काही बोलल्या नाहीत, पण त्या पौर्णिमा ताईंच्या सोबत आता आपल्या रागिणी मॅडम होत्या, आणि पौर्णिमा ताई आणि त्यांचं काहीतरी प्लॅन चालू आहे. मला असं वाटलं की हे सत्य तुम्हाला सांगावं, किंवा मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत मी शेअर करावं, असं म्हणत त्यांनी आता हे सगळं शेअर केलेलं आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे पौर्णिमा पाठमोरी आहे, आणि तिला संशय आल्यामुळेच तिने हा प्रेक्षकांनो प्लॅन केलेला आहे की काही झालं तरी सुद्धा याला रंगे हात पकडायची. आणि त्यानंतर मग ती आता मागे वळते. ज्या वेळेला प्रेक्षकांनो पौर्णिमा मागे वळते त्यावेळेला त्याचे धाबे दणाणतात, आणि पौर्णिमा सांगते मला माहिती होतं की मी जेव्हा वेळेला आईंच्या सोबत बोलत होते किंवा आईंना काही सांगत होते त्यावेळेला तू तिथे कान टवकारूनच उभा होतास, आणि भूमी आणि आकाश यांचा आता प्रामाणिक तू माणूस आहेस, त्यामुळे मला माहिती होतं की तू भूमी आणि आकाश यांच्यापर्यंत हे सत्य पोहोचवणार, म्हणजे 100% पोहोचवणारच, आणि म्हणूनच तू संधीची वाट पाहत असशील हे मला माहिती होतं, आणि ती संधी तुला मी द्यायची ठरवलं. म्हणजे काही झालं तरी सुद्धा ही संधी तुझ्यासाठी मी तयार केली, म्हणून भूमीसारखा वेश करून मी इकडे आलेली आहे, आणि भूमीसारखा वेश करून तुझ्या इथे येऊन उभी राहिले, जेणेकरून तू हे सांगशील. पण आत्ता माझ्यासाठी तू खूप धोकादायक आहेस, काही झालं तरी सुद्धा तुला संपवायलाच पाहिजे, असं म्हणत ती आता त्या वॉचमनच्या जीवावरती उठलेली आहे. तो म्हणतो मॅडम नाही, असं काही करू नका, मी नाही काही तोंड उघडणार. यावरती पौर्णिमा म्हणते हे जर का आधी केलं असतंच ना तर माझा तुझ्यावरती विश्वास नक्कीच बसला असता. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना तोपर्यंत भूमी आता क्षितिजाला शोधण्यासाठी बाहेर स्टोर रूमच्या दिशेने आलेली आहे, आणि इकडे आता तो वॉचमन आपल्या जीवाची भीक मागतोय, नका पौर्णिमा मॅडम असं काही करू नका. पण पौर्णिमाला काही आता ह्यात पडलेलं नाहीये. पौर्णिमा त्याला मारण्यासाठी सज्ज झालेली आहे, कारण आपल्याबद्दल ज्याला समजेल त्याला मारणं हे रागिणीचं धोरण आता तिने अवलंबलेलं आहे. रागिणीच्या या धोरणाप्रमाणेच ती वागत आहे, आणि त्यानंतर त्या वॉचमनला संपवण्यासाठी तिने आता पहिलं पाऊल उचललंय. प्रेक्षकांनो, त्याच वेळेला क्षितिजाला शोधण्यासाठी भूमी तिकडे आलेली आहे. क्षितिजा असं म्हणत तिला आवाज देते, आणि स्टोर रूमचं दार का उघडं आहे असं म्हणत ती स्टोर रूमच्या दिशेने चाललेली आहे. ज्या वेळेला प्रेक्षकांनो ती आता स्टोर रूमच्या दिशेने चाललेली आहे, आणि त्याच वेळेला तिला आता ते दार उघडं दिसतंय. कोणीतरी आहे का आतमध्ये, काहीतरी हालचाल होते का, असा विचार करत आता भूमी आतच्या दिशेने चाललेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता तिला आत स्टोर रूम मध्ये दार उघडून जाणार तर तिला क्षितिजा तेवढ्यातच दिसलेली आहे. क्षितिजा दिसल्यामुळे भूमीच्या जीवात जीव आलाय, आणि क्षितिजा अगं कुठे होतीस, मी तुला कधीपासून शोधते. क्षितिजा म्हणते मी इथेच आहे, तुझं काय चाललंय, तू तर मला काही शोधायलाच येत नाहीयेस, असं म्हणत ती आता तिला घेऊन जाते. तोपर्यंत इकडे बहुतेक त्या वॉचमनचा जीव घेण्यामध्ये पौर्णिमा यशस्वी झाले. दुसऱ्या दिवशी आता इकडे अपूर्वाला काही हिंट देण्यासाठी आलेली आहे रागिणी, आणि रागिणी जो व्यक्ती म्हणून सांगते काय करायला पाहिजे, जे तुझ्या मार्गावरती तू आहेस तो मार्ग बरोबर आहे, पण अजून थोडी खोलात गेलीस तर अनेक गोष्टी समजतील. हे आणि ते ती भूमीच्या विरोधामध्ये काहीतरी कागाळ्या करतच आहे. आणि तोपर्यंत आकाश सुद्धा या सगळ्या ससेमिऱ्यामधून सुटण्यासाठी काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे, हा विचार सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे.